खाजगीकरण बंद आहे। तुषार मला माफ करा, मी थांबवतो आपल्याला काही क्षणांसाठी। पुन्हा एकदा मी तुषार यांच्याकडे जाणार आहे। तत्पूर्वी ही ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। अनिल देशमुख यांनी ईडीला एक पत्र पाठवलेलं आहे। या पत्रामधनं त्यांनी ईडीला विनंती केलेली आहे, ऑनलाईन माध्यमातून चौकशी केली जावी। वय आणि आजारांमुळे प्रत्यक्ष येणं अशक्य असल्याचं या पत्राद्वारे अनिल देशमुख यांनी ईडीला कळवलेलं आहे। एक प्रकारची ही विनंती अनिल देशमुख यांनी ईडीला केलेली आहे। ऑनलाईन माध्यमातून आपली चौकशी व्हावी असं अनिल देशमुख यांनी या पत्राच्या माध्यमातून ईडीला कळवलेलं आहे। अनिल देशमुखांचं हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे। आपण पत्र स्क्रीनवर सध्या पाहत आहात। राज्याचे माजी गृहमंत्री आहेत अनिल देशमुख आणि ईडीद्वारे त्यांनी पत्राद्वारे त्यांनी ईडीला विनंती केलेली आहे। वय आणि आजारांमुळे प्रत्यक्ष येणं अशक्य असल्याचं अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे ईडीला विनंती केल्याचं आपण बघतो आहोत। अनिल देशमुख यांचं हेच पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे। बोलिए सर 11 बजे सम्मन आया है, 11 बजे उपस्थित होना है डॉक्यूमेंट के साथ। ये मोबाइल खाली है ना, मोबाइल में कोई डॉक्यूमेंट, अरे मोबाइल को खाली है ना, मोबाइल सम्मन एक ही पेज का है, मोबाइल खाली है। आपण ही ब्रेकिंग न्यूज सध्या पाहतो आहोत। अनिल देशमुख यांचं हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे। या पत्राद्वारे अनिल देशमुख यांनी ईडीला विनंती केलेली आहे, ऑनलाईन माध्यमाद्वारे आपली चौकशी व्हावी। वय आणि आजारामुळे आपल्याला प्रत्यक्ष येणं शक्य नसल्याचं अनिल देशमुख यांनी या पत्राद्वारे ईडीला सांगितलेलं आहे। आत्ताची ही ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत। अनिल देशमुख यांना ईडीनं समन्स बजावलेलं होतं। 11 वाजता उपस्थित राहण्याचं हे समन्स होतं। बोलिए सर 11 बजे सम्मन आया है, 11 बजे उपस्थित होना है डॉक्यूमेंट के साथ। ये मोबाइल खाली है ना, मोबाइल सम्मन में कोई डॉक्यूमेंट, अरे मोबाइल को लिस्ट नहीं दिया हुआ, खाली है ना मोबाइल, सम्मन एक ही पेज का है, अरे मोबाइल खाली है ना, का अनेक्षर नहीं है। सम्मन के साथ में एक अनेक्षर होना चाहिए जी कि कौन से लिस्ट ऑफ डॉक्यूमेंट चाहिए। ऐसे कोई भी लिस्ट ऑफ डॉक्यूमेंट उसमें बताया गया नहीं है। तो मैं अभी जा रहा हूँ, उनसे लिस्ट ऑफ डॉक्यूमेंट मांगूंगा, बाद में CIR की कॉपी मांगूंगा। ये सब मांगने के बाद में मामला पता चलेगा कि हमारे खिलाफ क्या मामला है, उन्होंने क्या एविडेंस मांगा है, क्या। तर आपण वकिलांची प्रतिक्रिया पाहिली। मात्र अनिल देशमुख यांच्या वकिलांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार अनिल देशमुख आज कोर्टात जाणार नाहीयेत असं समजतंय। आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांनी इतरही काही मुद्द्यांबाबतची माहिती दिलेली आहे। मात्र आपण सध्या आपल्या स्क्रीनवर हे जे पत्र पाहतो आहोत, अनिल देशमुख यांनी ईडीला हे पत्र पाठवलेलं आहे। पत्राद्वारे अनिल देशमुख यांनी ईडीला विनंती केलेली आहे। वय आणि आजारांमुळे प्रत्यक्ष येणं अशक्य असल्याची विनंती यावेळेला अनिल देशमुख यांनी या पत्राद्वारे ईडीला केलेली आहे। त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून आपली चौकशी केली जावी अशी विनंती करणारं हे पत्र अनिल देशमुख यांनी ईडीला लिहिलेलं आहे। ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र पाठवलेलं आहे। विनंती करणारं हे पत्र आहे। या पत्रामध्ये आपली ऑनलाईन माध्यमाद्वारे चौकशी केली जावी। वय आणि आजारामुळे प्रत्यक्ष येणं अशक्य असल्याचं अनिल देशमुख यांनी या पत्राद्वारे म्हटलेलं आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। अजित, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आता जी माहिती मिळते त्यानुसार अनिल देशमुख यांची जी लिगल टीम आहे, वकिलांची जी फौज आहे, त्यांच्याशी बोललो असता त्यांनी हे सांगितलं की सध्या तरी अनिल देशमुख हे कोर्टात जाणार नाहीये, तशी चर्चा झालेली आहे। ईडीशी सल्लामसलत करून ईडीकडून वेळ मागून नेमकं पुढे काय करायचं ठरवलं जाणार आहे। याच अनुषंगे अनिल देशमुख यांनी एक 6 पानी पत्र जे आहे ते ईडी कार्यालयाला लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी बरेचसे मुद्दे स्पष्ट केलेले आहेत। माझी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी केली जावी, त्याचबरोबर माझ्यावरती प्रत्यक्ष हजर राहून चौकशीसाठी दबाव टाकू नये, की मी प्रत्यक्ष चौकशी करता हजर राहायला पाहिजे। याचबरोबर माझं वय 72 आहे, मला गंभीर आजार आहेत, काही शासकीय त्याच पद्धतीनं काही पक्षीय कार्यक्रम आहे,
मी एक लोकप्रतिनिधी आहे, असे विविध मुद्दे जे आहेत हे अनिल देशमुख यांनी त्यांच्या पत्राद्वारे लिहिलेलं आहे आणि त्याच बरोबरीनं त्यांनी त्यांच्या लीगल टीमची चर्चा केली. त्यानुसार सध्या अनिल देशमुख कोणत्याही कारवाई होऊ नये याकरता कोणत्याही न्यायालयामध्ये जाणार नाहीयेत हे त्यांच्या लीगल टीमने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता जे पत्र अनिल देशमुख यांनी ईडीला दिलेलं आहे त्या पत्रावरती ईडीचं नेमकं म्हणणं काय आहे, ईडी त्यांना सवलत देते का किंवा पुन्हा समन्स बजावून चौकशीला हजर राहण्यास सांगते हे पाहावं लागेल. अजित, म्हणजे आज जे समन्स पाठवलं गेलं होतं चौकशीसाठी हजर राहण्याचं, त्या चौकशीला अनिल देशमुख हजर राहणार नाहीत हे स्पष्ट आहे असं म्हणायचं? नक्कीच. गेल्या वेळी देखील आपण पाहिलं असेल 26 तारखेला अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे ईडीला कळवलं होतं की मी हजर राहू शकत नाहीये आणि आज त्यांनी पत्र पाठवलेलं आहे. थोड्याच वेळात त्यांची लीगल टीम या ठिकाणी पोहोचेल असं सांगितलं जात आहे. हार्ड कॉपी घेऊन आणि सॉफ्ट कॉपी ईडीला मेल केलेली आहे असं देखील कळतंय. पण ईडीकडून या बाबतीत कोणताही अधिकृत दुजोरा अद्याप देण्यात आलेला नाहीये. त्यामुळे जोपर्यंत ईडीकडे ते पत्र येत नाही किंवा ईडी त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत ही गोष्ट अस्पष्ट राहील. पण अनिल देशमुख यांनी पत्र लिहिलेलं आहे याचा अर्थ ते आज चौकशीला हजर राहणार नाहीत, एकंदर असं दिसतंय. बिलकुल अजित, असेच आमच्या सोबत रहा. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या. सागर, आपण पाहिलं अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा एक पत्र लिहिलं ईडीला. विनंती करणारं हे पत्र आहे. ऑनलाईन पद्धतीनं आपली चौकशी व्हावी अशी विनंती त्यांनी केलेली आहे. सागर, काय नेमक्या घडामोडी ज्ञानेश्वरीच्या बाहेर घडतायत? अजिंक्य, आता काही वेळांपूर्वी अनिल देशमुख यांनी पत्र पाठवल्याची समोर आलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचं वय 72 असून सध्याची कोविड परिस्थिती उदाहरण दिलेलं आहे. यापूर्वी ईडीने 2 वेळा ज्यावेळेस त्यांच्या घरी छापेमारी केली त्यावेळेस संपूर्ण कागदपत्र तसंच इतर कुटुंबियांच्या सदस्यांची देखील चौकशी केली. त्या सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केल्याचं या पत्रामध्ये अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. पण त्याचवेळी आपण स्वतः आपलं वय आणि सध्याची कोविडची परिस्थिती पाहता स्वतः प्रत्यक्षात येण्यापेक्षा ऑडिओ व्हिडिओ माध्यमातून आपण उपस्थित राहू असं म्हटलेलं आहे. अर्थात काही क्षणांपूर्वीच अनिल देशमुख यांचे जे वकील आहेत जयवंत पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की काही कागदपत्र ईडीला जे हवे आहेत त्याची मागणी लिस्ट आम्ही मागितलेली आहे. तसे ते कागदपत्र सादर केले जातील आणि जर त्यामध्ये काही अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल ईडीला तर त्या संदर्भात ऑडिओ किंवा व्हिडिओ माध्यमातून अनिल देशमुख ते उत्तर देतील. त्यांना प्रत्यक्षात येणं आता तूर्त शक्य नाही आहे. पण तरी देखील आम्ही त्यांना विचारलं की बाबा या संदर्भामध्ये तुम्ही जामीन अर्जासाठी कोर्टात गेला आहात का, तर त्यांनी याबाबत स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही कोर्टात गेलेलो नाही आहे आणि आत्ता तुर्तास तरी या संदर्भातला विचार देखील नाही आहे. दुसरीकडे अनिल देशमुख हे ईडी कार्यालयात जाणार का या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कदाचित आत्ता ईडीकडून काय उत्तर येतं आहे त्यांच्याशी आम्ही संवाद कम्युनिकेशन केल्यानंतरनं त्यांच्याकडून काय भूमिका येते यानंतरनं याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कदाचित ईडीच्या समोर देखील दाखल होऊ शकतात. पण प्रयत्न मात्र सुरू आहे की प्रत्यक्षात स्वतः अनिल देशमुख तिथे हजर राहण्याच्या ऐवजी इतर माध्यमातून ते कम्युनिकेशन करतील आणि जी प्रोसेस आहे ईडीने सुरू केलेली त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. अर्थात 2 समन्स झालेले आहेत. जर तिसऱ्या समन्स नंतरनं देखील अनिल देशमुख समोर हजर होत नसतील तर अनिल देशमुखांसाठी मोठी अडचण तयार होणार आहे. अशा परिस्थितीत लीगल बेसवर ज्या केस स्ट्रॉंग करणं म्हणतात अनिल देशमुखचे वकील करतायत की एका बाजूला ते सांगतायत की आम्ही ईडीला सहकार्य करतोय, ईडीकडे मात्र प्रत्यक्षात हजर राहू शकत नाही पण इतर माध्यमातून मात्र त्यांच्याशी पर्यायी उपलब्धता कशी करता येईल याचा देखील ते उदाहरण देत आहेत. बिलकुल सागर, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी आपल्याकडे येणार आहे. पीके जैन सध्या आपल्या सोबत आहेत. फोन लाईन विनंती केली आहे की वय आणि आजारांमुळे प्रत्यक्ष हजर राहणं चौकशीसाठी अशक्य आहे, त्यामुळं ऑनलाईन माध्यमाद्वारे ऑडिओ व्हिज्युअल मीडियमद्वारे माझी चौकशी केली जावी. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? जैन सर, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? पीके जैन यांच्यापर्यंत आपला कदाचित आवाज जात नाहीये. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. मात्र अनिल देशमुख यांनी पत्र पाठवलेलं आहे ईडीला. पत्राद्वारे विनंती केलेली आहे ऑनलाईन चौकशी केली जावी. वय आणि आजारांमुळे प्रत्यक्ष चौकशीला येणं अशक्य असल्याचं त्यांनी या पत्राद्वारे म्हटलेलं आहे. मात्र त्यांच्या वकिलांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार
कोर्टात अजून तरी जाण्याबद्दलची स्पष्टता नाही असंच सध्या तरी दिसतं आहे। अनिल देशमुख यांच्या वकिलांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ईडीच्या ऑफिसमध्ये ते कदाचित आज जाणार नाहीयेत, मात्र ते ईडी चौकशीला हजर राहणार की नाही याबाबत कमालीची गुप्तता पाळली जाते की काय असं सध्या तरी दिसतंय। पीके जैन सर पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं। जैन सर, अनिल देशमुख यांनी पत्र पाठवले ईडीला, विनंती केलेली आहे की वय आणि आजारामुळे ऑनलाईन चौकशी व्हावी, प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहणं शक्य होणार नाही। आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? त्याच्यामध्ये ते चौकशी अधिकाऱ्यांनी ठरवायची आहे की त्यांना त्याची पर्सनल उपस्थिती पाहिजे किंवा ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून करू शकतात। तरी त्यांना काही बेसिक प्रश्नावली असेल त्याची तर ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांनी करता येईल, परंतु हे ठरवायची आहे तपासी अधिकाऱ्यांनी। आणि त्यांना काही जरी लांबलचक एन्क्वायरी असेल आणि त्यांना बरेचसे उत्तर त्यांनी विचारायचे असतील किंवा प्रश्न विचारायचे असतील तर मग देशमुख साहेबांना तिथे हजर व्हावं लागेल आणि हे ठरवण्याचं काम जे आहे ते तपासी अधिकाऱ्यांचे आहे। यापूर्वी एखाद्या केसमध्ये असा मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर एक केस अशी गेली होती आणि त्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून एन्क्वायरी पूर्ण करण्याची। पण आता या केसमध्ये ऑलरेडी सीबीआयचा एक गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यानंतर आता ही ईडीची जी चौकशी आहे त्याच्यामध्ये सुद्धा जोमाने काम सुरू आहे। तर मला वाटत नाही की फक्त ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून ही चौकशी पूर्ण करता येईल। याच्यामध्ये देशमुख साहेबांना आज नाही तर उद्या त्यांना ईडी समोर हजर व्हावं लागेल। बिलकुल जैन सर, आणि आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे अनिल देशमुख सध्या तरी कोर्टात जाणार का नाही जाणार याबद्दलची गुप्तता पाळली जाते। काही पावलं जी टाकली जात आहेत अतिशय सावधपणे या संदर्भातली टाकली जात आहेत की काय असं वाटतंय? काय नेमकं यापुढे होऊ शकतं असं आपल्याला वाटतं? आपला नेमका काय अंदाज आहे? तर मी आपल्याला एक गोष्ट सांगू शकतो की ऑलरेडी महाराष्ट्र शासनाने एक चौकशी आयोग पण नेमलेला आहे, एक सदस्यीय, आणि त्या सदस्यीय त्या आयोगाने सुद्धा ते देशमुख साहेबांना आणि परमबीर सिंग या दोघांना 5-5 हजार रुपयाचा दंड ठोठावलेला आहे त्यांनी त्यांची अनुपस्थितीबद्दल। तर म्हणून ते जरी अनुपस्थित राहिले इकडे तिकडे चौकशी अधिकाऱ्यांसमोर तर त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होऊ शकते। आणि शेवटी जरी तपासी अधिकाऱ्यांनी ठरवलं की हे चौकशीमध्ये किंवा तपासामध्ये सहयोग करत नाही, सहकार्य करत नाही, तर मग त्यांना अटकेची कारवाई सुद्धा होऊ शकते। बिलकुल जैन सर, खूप खूप धन्यवाद। आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। अजित मांढरे आणि सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत होते। अजित आणि सागर, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। या महत्त्वाच्या बातमीचे अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। एक ब्रेक घेऊया आपण, ब्रेक नंतर इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। बघत रहा न्यूज 18 लोकमत।